नमस्कार, वेलकम टू वी होम मेकर्स. आज आपण क्लोथ्स ऑर्गनायझर बनवणार आहोत साडीपासून, आणि तेही अस्तर न लावता. तर इथे मी ही साडी घेतली आहे. अगदी साधी सिंपल साडी आहे. तुमच्याकडे जी असेल ती घेतली तरी, कॉटनची पण घेतली तरी चालेल. तर इथे सगळ्यात अगोदर आपण साडीचा एका साईडचा वरचा आणि खालचा पार्ट असा जोडून घ्यायचा आहे आणि संपूर्ण साडीची अशी घडी करून घ्यायची आहे. उभी घडी करून घेऊयात, अशी लांबट, कारण आपल्याला अस्तर याच साडीचा लावणार आहोत, वेगळा अस्तर लावत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण ही घडी करून घेऊया आणि सेंटरमधून जिथून जो वरचा जो भाग आहे तो थोडंसं हाताने दाबून घ्यायचं बोटाने, म्हणजे तेवढी ती लाईन येणार. त्यानंतर आपण हे स्पंज आहे, फोम शीट, ती आपण याच्यामध्ये लावून टाकूयात. तर दोघंही साडीचा जो वरचा आणि खालचा भाग आहे त्याच्या सेंटरमध्ये आपण हे अशा पद्धतीने ठेवून घेऊया क्विल्टिंग करण्यासाठी. तर हे असं व्यवस्थित आपण करून लावून घ्यायचं आहे, म्हणजे पिन्स लावून अगदी बरोबर एकसारखं करायचं आहे. तर इथे मी हे लावून घेतलं आहे. अगदी व्यवस्थित आधी सगळं बरोबर करून घ्यायचं आहे. घडी आधी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फोम ठेवायचा आहे आणि त्यानंतर वरचा पार्ट त्याच्यावर ठेवून टाचण्या लावून घ्यायची आहे. तर आता हे आपण शिवून घेणार आहोत, म्हणजेच क्विल्टिंग करणार आहोत. तर एवढ्या मोठ्या ह्याच्यावर लाईन्स काढायला तेवढा भरपूर वेळ लागेल, म्हणून ही जी बुट्टी आहे त्याच याच्यावरून आपण शिवून घेणार आहोत. तर त्या लाईनच्या सहाय्यानेच आपण त्याच्यावरती मशीन मारून घ्यायची आहे. तर इथे मी हे क्विल्ट करून घेतलं आहे. हे बघा, आपल्याला कुठल्याही लाईन्स वगैरे काढत बसण्याची गरज नाही. साडी जर प्लेन असेल तर मग लाईन्स काढाव्या लागतील, किंवा जी कुठली डिझाईन हवी असेल ती काढून घ्यायची. आता संपूर्ण साडीला क्विल्ट करून घेतल्यानंतर ऑर्गनायझर तयार करायला घेऊयात आपण. तर त्याकरता आपल्याला हे असे 2 पार्ट्स करून घ्यायचे आहेत. 17.5 इंच बाय 11 इंच एवढं त्याचे हे असे दोन पीस पाहिजे. त्यानंतर ही अशी प्लास्टिक आहे ट्रान्सपरंट, पण ही जोडणार आहोत. तर ह्याचं 9 इंच बाय 11 इंच एवढं आहे हे. आणि हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये 1-1 इंच मार्जिन सोडायचं आहे. मी हे अगदी एक्झॅक्ट जेवढं तयार झाल्यावर राहतं तेवढं मी माप सांगत आहे. हा मोठा पार्ट आहे 39 इंचेस बाय 16 इंचेस एवढा. आता सगळ्यात अगोदर आपण हा जो प्लास्टिक आहे तो जोडून घेऊयात, म्हणजे समोरच्या साईडला आपल्याला कुठले कपडे ठेवले आहे हे समजण्यासाठी आपण हा प्लास्टिक वापरतो आहे. तर हे असं ठेवून शिवून घ्यायचं आहे आणि दुसरा पण पार्ट दुसऱ्या साईडला आपण असं शिवून जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे मी शिवून घेतलं आहे आणि अगदी छान व्यवस्थित असं जोडून शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्याला दाब शिलाई मारून अगदी फिनिशिंगने तयार करायचं आहे. तर हे लावून झाल्यानंतर आपण झिप लावूया. तर झिप पण एवढ्याच मापाची घ्यायची आहे, म्हणजे 44 इंच एवढं. आणि फॉल जी काढली होती साडीची त्याच साडीचा आपण फिनिशिंग करता वापरूयात. तर ही झिप जी आहे ती आपण सरळ साईडवर ठेवायचा आहे, म्हणजे झिपचा जो उलटा भाग आहे तो आपण असं वरती ठेवून ही जी पट्टी आहे फॉलची ती मी 1 ते 1.5 इंच एवढी कापून घेतली आहे. आणि अगदी व्यवस्थित असं कुठेही आपलं रॉ शिवण दिसायला नको पाहिजे तसं आपण ती पट्टी लावून घेऊया आतल्या साईडने. तर इथे हे पूर्ण झिप लावून झाली आहे आपली. अगदी छान बाहेरून पण अगदी व्यवस्थित दिसत आहे आणि आतल्या साईडने पण. तर पूर्ण, आणि हे जे ट्रान्सपरंट इथे जी प्लास्टिक आपण लावली आहे तिथून पण बाहेरून अगदी छान दिसायला पण व्यवस्थित दिसत आहे. याच्यावर मी सेंटरमध्ये आता मार्किंग करून घेतलं आहे आणि हा जो मोठा
पीस आहे त्याचं पण आपण सेंटरमधून कट करून घेऊयात. तर 16 इंचचा जो भाग आहे तिथून आपण सेंटर काढून घ्यायचं आहे आणि झिपचा जो सेंटर काढला आहे तो आपण सरळवर सरळ भाग ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर सरळवर सरळ असं आतल्या साईडला ठेवायचं आहे आणि उलट साईड बाहेर ठेवायची आहे. आणि एकदा आपण सुरू केलं शिवायला का ते पूर्ण बरोबर होतं. आणि हे सगळं शिवण्या अगोदर 2 रनर लावून घ्यायचे. त्यानंतर इथे हा पूर्ण ऑर्गनायझर तयार झाला आहे आपला. तर ही अगदी व्यवस्थित कुठेही आपण शिवलेलं असं दिसत नाही, म्हणजे कुठूनही दोरे दिसणार नाही किंवा तो स्पंजचा जो भाग असतो कधी कधी दिसतो तो पण दिसणार नाही. या अशा पद्धतीने पूर्ण आपण पाइपिंग लावून असं जोडून घेतलं आहे. तर या एवढ्या ऑर्गनायझरमध्ये मोठे 2 ते 3 ब्लँकेट्स किंवा साड्या जर ठेवायच्या असतील, म्हणजे कॉटनच्या साडीला थोडं जास्त जागा लागते किंवा शिफॉनची असेल तिला कमी, तर त्या हिशोबाने साड्या राहतात. किंवा अजून दुसरे कपडे असतील तरी भरपूर असे कपडे मावतात यामध्ये. आता मी यात तुम्हाला थोडेसे कपडे भरून दाखवते आणि अगदी सगळीकडनं एकसारखं बरोबर आपलं चौकोन असं तयार झालेलं आहे हा. हे बघा. तर यात मी उश्या ठेवल्या आहेत आणि काही 1-2 चादरी ठेवल्या आहेत त्यामध्ये. आणि एका साडीमधून 2 या एवढ्या मापाचे ऑर्गनायझर आणि एक छोटा ऑर्गनायझर असं तयार होतं. म्हणजे आपल्याला अस्तर वगैरे पुन्हा घेण्याची गरज नसते. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मेजरमेंट्स आहेत. धन्यवाद.